ही रॉयल चिकन ना, रॉयल स्पेशल. काका गाव कोणतं तुमचं? बरं, पहिल्यांदा जेवायला की पहिलं कधी येत होतं आम्ही वरचे जेवण वगैरे कसं आहे तुम्हाला? क्वालिटी. एक फॅमिली बसले, त्यांना विचारा. चांगलं आहे. तुम्ही पण नेहमी येताय की? नेहमी येतो. जेवण वगैरे कसं काय? जेवण क्वालिटी चांगलं. सांगलीवरून इथं जेवायला आलाय? जेवायला इंस्टाग्रामला आम्ही पेज बघितलं ना. हां, जेवण सगळेजण म्हणत होते चांगलं आहे चांगलं आहे, त्यामुळे आज खास जेवणासाठी इथं आले. जेवण कसं वगैरे होतं काय? एक नंबर. तुम्ही नेहमी येताय? नादच करायचा नाही. तर मी पोहोचलोय सध्या हॉटेल रॉयलमध्ये, म्हणजेच बाहेरच आहे. थोडा ॲड्रेसही देतो. तर हा जो रोड आलेला आहे हा राधानगरीकडून आलेला आहे आणि जो इकडे गेलेला आहे निप्पाणी साईडला गेलेला आहे. तर मुदाळतिट्टा आणि सरोड्याच्या मधोमधच हे हॉटेल आहे, हॉटेल रॉयल. हॉटेलच्या बाहेर म्हटलं तर भरपूर स्पेस आहे. गाडी, बाईक वगैरे, 4 व्हीलर 2 व्हीलर असू दे, सर्व पार्क करण्यासाठी. आणि असं पण नाही आतमध्ये एकदम रोड टच हे आहे, रोडच्या साईडलाच आहे. तिथे गेल्यानंतर एक गोष्ट मला भरपूर आवडली, ती म्हणजे स्वच्छता. जास्त करून हॉटेलमध्ये स्वच्छता कमी बघायला भेटते, तर इथे चांगली होती आणि बिसेनही एकदम क्लीन होती. हॉटेलच्या साईडलाच फॅमिलीसाठी म्हणजे गार्डन, ज्यांना बाहेर बसायला वगैरे आवडतं त्यांच्यासाठी ही खास सोय केलेली आहे. हॉटेल चालू झाल्यानंतर एक्स्ट्रा कांदा लिंबू मस्तपैकी याच्यामध्ये भरून वगैरे ठेवला होता. आणि कोल्हापूरकर म्हणल्यावर तरीचा रस्सा असतोच. तर बाकीच्यांना वाटेल भरपूर तेल आहे वगैरे, तर कोल्हापूरची जे आहेत त्यांना माहितीच आहे कसे असतं ते रस्सा वगैरे. कोल्हापूर एकदम झणझणीत, वरतीच तरी दिसते, आतमध्ये एवढी तरी नसते त्यामध्ये. हे या हॉटेलचे वस्ताद आहेत. तुमचं नाव आहे का? पांडुरंग पाटील. पांडुरंग पाटील. आणि हे राजू वस्ताद, त्यांना का मी ओळखतो. आणि ते रोटी वस्ताद. तुमचं नाव दादा? प्रमोद. प्रमोद. आणि तुम्ही? मॅनेजर. अच्छा, तुम्ही मॅनेजर आहे का? ओके, मॅनेजर आहे. आणि बाकी मुलं आहेत पाठी बाहेर, नंतर ओळख. राजू वस्ताद. कुठली मटण थाळी आहे ना? हा, मटन काय. तर यामध्ये सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अंडा करी, रक्ती हंडी आणि हे मटण आणि एक मासा पीस पण येतोय. आणि रोटी किती आहे? 2 रोटी. अच्छा, 2 रोटी आणि राईस. ही मटण थाळी आहे, यामध्ये एवढं येतं. हॉटेल म्हटलं की धावपळ होते, किचनमध्ये तर भरपूर धावपळ होते आणि पुसायला प्रत्येक वेळी टाइम नसतो तसा, त्यामुळं थोडंफार इकडे घाण राहते. तरी पण इथे एकदम क्लीनअप दिसलं मला. तर तांदूळ आणि जुंधळ्याची पण भाकरी इथे भेटते. तर मावशी तुमचं गाव कोणतं? अच्छा, बोरोड्याच्या मावशी आहेत. आणि मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी आहेत. आता पब्लिक यायला चालू आहे. इकडे जेंट्ससाठी आहे आणि इकडे फॅमिलीसाठी. फॅमिली पण तुम्ही घेऊन येऊ शकता. फॅमिलीसाठी स्वतंत्र रूम आहे. हे आहे बकऱ्याचं मटण आणि समोर मस्तपैकी चूल पेटलेलं आहे आणि आता ह्यामध्ये शिजवणार आहेत. तर काही जेवण, थोडं जेवण आहे ते गॅसवर बनवतात आणि डिश वगैरे, आणि थोडं चुलीवर. फॅमिली गार्डनला 2-3च टेबल आहेत, जास्त काय टेबल नाही आहेत वगैरे. आणि थोड्या प्रतिक्रिया घेऊया लोकांच्या. इथे बसलेले आहेत. काका गाव कोणतं तुमचं? बरं, पहिल्यांदा जेवायला की पहिलं कधी येत होतं? आम्ही वरचे जेवण वगैरे कसं आहे तुम्हाला? क्वालिटी आहे. बाकीच्यांनी पण यायला पाहिजे जेवण. नक्की. तर काका भरपूर वेळा येतात इथं बोलले, आणि जेवण एकदम क्वालिटी आहे वगैरे बोललेले आहेत. त्यानंतर आम्ही आलोय दुसऱ्या काकांच्याकडे. काका तुमचं गाव कोणतं? अच्छा, ते पण फराकटेवाडीचे. तुम्ही पण नेहमी येताय की? नेहमी येतो. जेवण वगैरे कसं काय? जेवण क्वालिटी चांगलं आहे. क्वालिटी आहे एकदम कोल्हापूर स्टाईल. झणझणीत. ओके, धन्यवाद. परफेक्ट. ओके, धन्यवाद. फॅमिली रेषेच्यामध्ये एकच आहे, एक फॅमिली बसले, त्यांना विचारा. सर तुमचं गाव कोणतं? उंदरवाडी. पहिल्यांदा येत आहे की नेहमी येत आहे? येतं. जेवण वगैरे कसं आहे का? चांगलं आहे. ओके, धन्यवाद. रस्त्याला घेऊया बा. तर या आहेत हॉटेलच्या मालकीण. तर ताई जिथे
कमी असतात स्टाफ वगैरे, जिथे मंडीवर आता कमी आहेत त्यामुळे त्या थाळी लावायला वगैरे मदत करतात. तर बाकी ठिकाणी पण जर स्टाफ कमी असेल काही ठिकाणी तर तिथे त्या मदत करत राहतात नेहमी. आणि हे आहेत हॉटेलचे मालक, ते आपल्या स्टाफला मदत करत राहतात. त्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे मी त्यांचा जास्त व्हिडिओ घेऊ शकलो नाही. परत आपण आलोय फॅमिली गार्डनला. तर दादा तुम्ही जेवला ना? तर जेवण कसं वगैरे होतं काय? एक नंबर. तुम्ही नेहमी येत आहे? नादच करायचा नाही. एकदम कोल्हापूर आहे. कोल्हापूर पुण्यात आम्ही काल आत्मा थंड झाला. तुम्ही सर गाव कोणतं? अच्छा बोरोडे. ओके धन्यवाद. ही रॉयल चिकन ना? रॉयल स्पेशल. त्यामध्ये काय चिकन मटन बाकी सगळं मग? हां जाऊ दे. चिकन दादा तुमचं गाव कोणतं? दादा आमचं गाव सांगली मिरज. सांगलीवरून इथं जेवायला आलाय? होय होय. जेवायला इंस्टाग्रामला आम्ही पेज बघितलं. हां. जेवण सगळेजण म्हणत होते चांगलं आहे. त्यामुळे आज खास जेवणासाठी इथं आले. आमचं माझं मालवण इकडे काम. अच्छा मालवे. तेच म्हटलं कामाला इकडं काका इथं कामाला आहेत. आता आपण थोडं वळूया मेनू कार्डकडे. तर व्हेज पण भरपूर भाज्या वगैरे आहेत आणि डिश भरपूर आहेत. जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी व्हेज आहेत. आणि जास्त करून मला वाटतं थाळ्याच लोक घेतात आपल्या इकडं. थाळी सिस्टमच घेतात त्यामुळे थाळी सिस्टम पण आहे. नॉनव्हेज असो किंवा ह्या व्हेज सिस्टम असो दोन्ही प्रकारच्या थाळ्या इथे भेटतात. हे हॉटेल ग्राउंड फ्लोअरला आहे आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला लॉजिंग आहेत. तर ह्या लॉजिंगच्या रूम आहेत खाली 6 आहेत सेकंड फ्लोअरला आणि थर्ड फ्लोअरला 6 आहेत. अशा 12 रूम आहेत. ह्या रूम ज्या आहेत ह्या फर्स्ट फ्लोअरच्या आहेत. तर आपण जाऊया आता सेकंड फ्लोअरवर. तर सेकंड फ्लोअरमध्ये पण 6 रूम आहेत आणि तुम्हाला इथे क्वीन साईज बेड किंवा किंग साईज बेड ह्या टाईप असे तुम्हाला रूम भेटून जातील. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय. तर ह्या ठिकाणी तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर नक्की भेट द्या. तर मुदालतिट्टा आणि सरवड्याच्या बरोबर मधोमध हॉटेल आहे. एक हायस्कूल आहे मोठं त्याच्या साईडलाच हे हॉटेल आहे. आणि रोड म्हटला तर राधानगरी निप्पाणी रोड बोलतात ह्याला, म्हणजे हॉटेलच्या साईडला जे आहे. आणि थाळी वगैरे सिस्टम आहे, डिश सिस्टम आहे, तुम्हाला जे हवी ती सिस्टम आहे. ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही देतोय आणि समोर स्क्रीनवरही दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतोय. तर भेटूया अशा जगा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.